नमस्कार, कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार पनीरची भाजी। पनीरची भाजी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते। एक मोठा टोमॅटो घेतला, 3 कांदे घेतले, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, हळद, पनीर मसाला, पावशेर पनीर, 7-8 काजू आणि 1 चमचा मगज बी पाण्यात भिजून घेतलं, लसूण, आलं। कांदा आहे ना हा आपल्याला आहे ना असा उभा कापून घ्यायचा। टोमॅटो पण आहे ना आपल्याला आहे ना हा बारीक कापून घ्यायचा। कढईमध्ये ना आपण 1 पळी तेल टाकून आहे ना कांदा टोमॅटो परतून घेणार आहोत। कांदा आहे ना आपण आता आहे ना कढईमध्ये टाकून आहे ना असं परतून घेऊ। कांदा आपला आहे ना असा मस्त लाल परतला। आता आपण आहे ना त्यात 1 टोमॅटो कापून घेतला होता तो पण घालून घेऊ आणि टोमॅटो पण आपल्याला आहे ना असा मस्त परतून घ्यायचा। चला आता त्यात आहे ना आपण लसूण आणि अद्रक घेतलं, 1 इंच अद्रक घेतलं ते टाकून घेऊ। ते पण आहे ना ह्या कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला असं चांगलं मस्त परतून घ्यायचं। मगज बी आणि काजू भिजून घेतले होते ते पण याच्यात टाकून परतून घेऊ। हे बघा आपला कांदा टोमॅटो असं मस्त छान परतून झाला। आता आपण आहे ना हे थंड व्हायला ठेवू। थंड होतं तोपर्यंत आहे ना आपण हे पनीर कापून घेऊ। पनीरचे ना आपल्याला असे छोटे छोट्या वड्या करून घ्यायच्या। चला आता मी एका कढईमध्ये ना तेल तापायला ठेवलं। पनीर पण आपलं कापून झालं। आता तेल तापलं का आपण पनीर आहे ना तळून घेऊ। आपलं तेल तापलं, आता आपण आहे ना पनीर तळून घेऊ। पनीर हे आपल्याला जास्त नाही तळायचं, पण थोडंसं पनीर तळलं ना तर पनीरचा आहे ना कच्चेपणा निघून जातो। बघा पनीर तळून झालं। आता आपण आहे ना ते काढून घेऊ एका प्लेटमध्ये। आपल्याला जास्त पण नाही तळायचं पनीर, थोडंसंच तळून घ्यायचं। चला आता आपण दुसरं पनीर टाकून आहे ना अशाच प्रकारे तळून घेऊ। झालं आपलं पनीर सगळं तळून, असं मी जास्त नाही तळून घेतलं, थोडंसंच तळून घेतलं। असं पनीर तळून घेतलं ना आपण, मग पनीर आहे ना असं छान लागतं भाजीमध्ये, टेस्टी। बघा आता आपलं आहे ना कांदा टोमॅटो परतलेला आहे ना गार झाला। आता आपण आहे तो एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आहे ना बारीक करून घेऊ। चला हे बघा आता मी ना मस्त अशी पेस्ट करून घेतली। बघा अशी छान अशी मस्त पेस्ट करून घेतली। चला आता आपण आहे ना ही पेस्ट केलेली ना, मी पनीर तळलेलं तेलच घेतलं ते। आता ते ना आपण त्याच्यात आहे ना कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ। चला आता आपण त्या पेस्टमध्येच आहे ना 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पनीर मसाला। आता आपण आहे ना हे असं मस्त परतून घेऊ। आपल्याला हे ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हे बघा आपली ग्रेव्ही किती छान परतल्या गेली आणि आपल्या ग्रेव्हीला आहे ना तेल पण छान सुटलं। आता मी ना एका बाजूला आहे ना गरम पाणी करायला ठेवलं होतं। आता आपण आहे ना ते गरम पाणी आहे ना भाजीमध्ये घालून घेऊ। आपल्याला भाजी किती दाट किती पातळ त्या हिशोबाने आपल्याला पाणी घालायचं। नुसार मीठ टाकायचं आपल्याला। तळून घेतलेलं पनीर आहे ना आता हे ग्रेव्ही मध्ये टाकून घेऊ। आता आपल्याला आहे ना ह्या पनीरला आहे ना 1 उकळी येऊन द्यायची। चला आता आपल्या भाजीला छान उकळी आली। आता आपण आहे ना त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ। बघा आपल्या भाजीला किती छान अशी तरी आली आहे।
आता आहे ना आपण हे ना बघा पनीर पण आपलं छान शिजलं. आता आपण आहे ना हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. बघा आपली भाजीचा कलर पण किती छान आला. चला आता आपण आहे ना भाजी ना एका बाउलमध्ये काढून घेऊ. बघा किती छान आपली पनीरची भाजी तयार झाली. तुम्हाला माझ्या पनीरच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी पनीरची भाजी करून बघा.